राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन, 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न, उद्याच्या सुनावणीमध्ये साक्षीदार निश्चित केले जाणार। प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण। प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। गेलं पाहिजे, आलं पाहिजे। भारत जोडो न्याय यात्रा आहे आणि आपण ही यात्रा संविधानला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळा खटाटोप आहे। आपण एका विचारधारेचे आहोत, आपण एका प्लॅटफॉर्मवर आलंच पाहिजे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा, पुढील 30 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करा। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये पुढील 30 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, अमित शहांच्या आवाहनानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। वाटतं का अजून अनेक वर्ष त्यांची सत्ता राहणार, यामध्ये काही नाही। आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी राहणार आणि त्यांच्यामुळे आमचाही फायदा होणार। ते जे बोलले, महाराष्ट्रामध्ये भी 30 वर्ष हे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकरांना समन्स बजावलं होतं। 30 जानेवारीला अंतरवालीमधून मुंबईच्या दिशेने निघणारच, आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगेंचा निर्धार। जरांगे पाटील लोकशाही पद्धतीने मुंबईत येत आहेत, त्यात गैर काय, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। लोणावळ्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक संपन्न। 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये नियोजन, पदयात्रा लोणावळ्यामध्ये मुक्कामी असताना मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय। सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक अजित पवार गटामध्ये जाणार। 4 माजी नगरसेवकांनी मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेतली।